हे हाय गाईज, आज ना मी आलेली आहे शिल्पा शेट्टी रेस्टॉरंट बॅस्टियन या ठिकाणी. तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि या रेस्टॉरंटचं इतकं ब्युटिफुल ॲम्बियन्स आहे ना, ते आपण आज बघणार आहोत. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत. तर गाईज, बऱ्याच दिवसांनी मी आज लाँग व्हिडिओ अपलोड करते आहे. त्याचं कारण म्हणजे मागच्या महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये घरची 2 लग्न होती, त्यामुळे त्याची तयारी आणि सगळ्यामध्ये 1 महिना कसा गेला आम्हालाच कळलं नाही. आणि जेव्हा नंतर आली त्यानंतर माझे सगळे कोलॅबरेशन स्टार्ट झाले, इन्व्हाइट्स येतात, त्यामुळे त्या रेस्टॉरंट्सला फूड टेस्टिंगला वगैरे मला जावं लागतं. त्यामुळे स्पेसिफिक वेळ काढून एखाद्या ठिकाणाला भेट देऊन तिथला व्हिडिओ बनवायला मला वेळच मिळत नाही. हे बरेच दिवसापासून मी विचार करते, पण वेळच मिळत नव्हता. मग माझ्या मनात असा विचार आला की मी ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणचे सुद्धा व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करायला काय हरकत आहे. ब्लॉगमधून तुम्हीसुद्धा ते सगळे ठिकाण एक्सप्लोअर करू शकता. म्हणूनच यापुढे मी ज्या ठिकाणी जाईल ना, असे व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येत जाईल, जेणेकरून तुम्हालासुद्धा त्या रेस्टॉरंटची माहिती, त्याचा ॲम्बियन्स सगळं बघायला मिळेल. तर या रेस्टॉरंटला गेल्यावर ही गोष्ट मला सगळ्यात इंटरेस्टिंग वाटली. तुम्ही बघू शकता वरच्या साईडला असं बॅस्टियन लिहिलेलं एक स्क्रीन आहे. ते बघतानाच इतकं छान वाटतं, असं वाटतं की आकाश तेवढ्या भागामधनं आपल्याला दिसतं आहे. तर अशा प्रकारची ब्युटिफुल स्क्रीन त्या ठिकाणी लागलेली आहे. जे काही सॉंग्स प्ले होतात ते सुद्धा त्या ठिकाणी दिसतात. तर आणि ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता, एकदम युनिक आणि अल्टिमेट असं हे ॲम्बियन्स आहे. फक्त ॲम्बियन्स बघण्यासाठीच म्हणून खास लोक या ठिकाणी येतात. आणि हे जे समोर तुम्हाला दिसते हे पूर्ण बार काउंटर आहे. यामध्ये तुम्हाला कॉकटेल मॉकटेल सगळं मिळून जातं. आणि या रेस्टॉरंटला ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअर आहे. तर हे जे तुम्ही बघतायत हे फर्स्ट फ्लोअरवरून तुम्हाला बघायला मिळतं आहे. तर ॲम्बियन्स अतिशय सुंदर आहे. आता सध्या रेड लाईट लागलेली असल्यामुळे पूर्ण ॲम्बियन्स तुम्हाला रेड दिसते. अशा प्रकारे लाईट इथे चेंज होतात, म्हणून फोटो व्हिडिओज तुम्हाला तेवढे क्लिअर दिसणार नाही, कारण या लाईटमध्ये तेवढ्या छान प्रकारे कॅप्चर होत नाही. पण ओरिजिनली तिथे बघताना तिथे जेव्हा आपण स्वतः अनुभवतो ते खूप छान वाटतं. हे बघा, अशा प्रकारे वरती असे लाईट्स लागलेले आहेत जे अतिशय ब्युटिफुल वाटतात. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये जे वेस्टिन हॉटेल आहे त्यामध्ये हे रेस्टॉरंट आहे. तर तुम्हाला फक्त वेस्टिनला जायचं आहे तर तुम्हाला हे बेस्टियन रेस्टॉरंट त्या ठिकाणी मिळून जाईल. आणि पूर्ण रेस्टॉरंटचा अनुभव घेतल्यानंतर मला ना असं वाटलं की शिल्पा शेट्टीनी ॲम्बियन्सवर खूपच छान काम केलेलं आहे. रेस्टॉरंट अतिशय सुंदर युनिक असं बनवलेलं आहे तिने. पण फूड तेवढं वर्थ नाही इन द सेन्स खराब म्हणून नाही म्हणता येणार, पण अकॉर्डिंग टू प्राईस ते इंडियन पीपलला मला नाही वाटत की ही टेस्ट तेवढी जास्त त्यांना आवडेल. 500पासून पुढे इथे डिश आयटम सुरू होतात. त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही अंदाज लावू शकता. तसं तुम्हाला रेट कार्ड वगैरे हे सगळं आजकाल गुगलवर मिळून जातं. हे जे तुम्ही बघतायत हे इथले जे शेफ्स आणि बेवरेजेस बनवणारे आहेत ते यांना शिकवत आहेत की कॉकटेल आणि मॉकटेल कसं बनवायचं. या ठिकाणी आम्ही 2 स्टार्टर्स ऑर्डर केलेले होते. त्याचं नावही मला आता आठवत नाही की काय होतं, कारण मी त्यांनाच विचारलं होतं की इथले जे बेस्ट आयटम्स असतील ते आम्हाला सर्व करा. तर ॲम्बियन्ससाठी या रेस्टॉरंटला मी 5 आणि फूडसाठी 3 रेटिंग देते. तर तुम्हाला कसं वाटलं हे रेस्टॉरंट मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही कधी पुणे किंवा मुंबईच्या बेस्टियन रेस्टॉरंटमध्ये गेला असाल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून इतरांना मदत होईल. कारण आपण एकमेकांच्या एक्सपिरियन्सेसवरूनच शिकत असतो आणि समजत असतो की अशा ठिकाणी जायचं की नाही, ते ठिकाण वर्थ आहे की नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पूर्ण पाहिला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.